मला विषय दिलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक। नेमांत मी तुमच्यात येऊन बोलायला पाहिजे, माझ्या हातात एक दोन पोकळ बांबू पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही। मला इथं सूत्रसंचालक म्हणू लागले प्रसिद्ध व्याख्याते प्रसिद्ध व्याख्याते, तर माईच्यानं कधी कधी मोहमलच हसू येते की आपण व्याख्याते कधी झालो बाबा, आपलं काम मास्तर होतं, हे बिनाकामी मोकार जबाबदारी आपल्या डोक्यावर दिलेली आहे आणि भाषणानं महाराष्ट्रातले मोठं परिवर्तन झालं नाही। आपल्याला ती जबाबदारी जराशी बाजूला करून पुन्हा आपल्या त्या मूळ विषयाकडे जायचंय। तो विषय आहे महत्त्वाची गोष्ट शिक्षणाचा आणि शिक्षकाचा। पूर्व या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किती जण आहेत? तू लहान आहे बाळा, मी प्रश्न विचारलाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किती आहेत? त्यांना हातवरती केलाय, वांदे असं होईल दुखायले म्हशीचं इंजेक्शन वघारील नको, म्हणजे प्रॉपरली तिथंच इलाज व्हायला पाहिजे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे किती जण आहेत? एक। मग बाकीचे काय म्हशी वळायला जातात का? त्याला प्रॉब्लेम आहे, समजा आम्ही हात वरती केला आणि यांना आम्हाला प्रश्न विचारला तर एवढ्या लोकाय देखत महा अपमान होईल आणि तुला मान राहिलाच कोणता? अरे तू या वाढदिवसाचं स्टेटस लोकांनी ठेवा म्हणून तुला फोन करावा लागायला आहे, एवढे दिवस तुझे वाईट आहेत है ना। फेसबुकला पोस्ट टाकल्यावर 2 कमेंट आहेत, कोणतरी एक नाईस म्हणले, दुसरी कमेंट तूच थँक्यू म्हणलेली आहे। विनंती एक आहे बाबा की आजचा युवक म्हणून माझ्याकडे जे विषय दिलाय मायचान सांगतो, सरपंच साहेब आहेत, सरपंच हा डॅशिंग असावा, तरुण असावा, 60च्या वरती ज्याचं वय झालंय त्यानं मनान रिटायर व्हावं, कळकळीची विनंती आहे ना। ज्याचं वय 60च्या वरती झाले का त्यानं सरपंच बिरपंच काहीच होऊ नये, सध्या गरज तरुण पोरांची आहे। व्हायला काय माहितीये का, अमेरिकेमध्ये तरुण लोक सरकार चालवतात आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात, आपल्या इथं म्हातारे लोक सरकार चालवतात आणि आपल्यासारख्या तरुणाला टेन्शन देतात। वांदेच वांदे आहेत आपले है ना। आणि टाळ्या वाजल्यात एकदाच वाजायच्या, अशा मरेलवाणी वाजायच्या ना। आपल्या भावकीत कोणी मेलंय का? तुला सुतक पडलंय त्याच्यामुळे आला तू इथं? हा, एकदा कमिटीसाठी जोरदार टाळ्या होते। प्रॉब्लेम ते हे कुठं जायचं या चेहऱ्यावर 12 वाजलेले। अरे तो गमवलंच काय? तो बाप काय राजा महाराजा होता की तो साम्राज्यच गेलं? काहीच नाही, जरा असं चेहऱ्यावर स्माइल ठेवायची, असंही 5-6 वर्षांत तू जाणारच आहे, मग एवढं काय ताण घ्यायची गरज आहे? मी आवर्जून सांगतो, कुठेही बसलो ना चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे। अरे जगात किती दुःख असलं, 23 कुले द्यावं लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांना, तरी चेहऱ्यावर स्माइल होता। आग्र्यावरली भेट आठवा, अनेक स्वाभिमान होता, तो स्वाभिमानात दिलेलं उत्तर होतं, अशा खिल्लती आम्ही आमच्या दरबारात रोज वाटतो आणि तो स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदान केलाय। आणि तरी जरी या महाराष्ट्रात राहणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर नैराश्य असेल, त्या युवकांच्या चेहऱ्यावर दुःख दिसत असेल, तर आपल्याला युवक म्हणण्याचा अधिकार नाही। सकाळी 5 वाजता बुलढाण्याला पोहोचलो होतो, 11 वाजता बुलढाण्याचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतर 5:30ला जेवण झाले, त्याच्यानंतर मधात 5-6 जागी सत्कार झालेत। पोरग त्याच्यानंतर फोटो काढायचं म्हणते, माझ्या बायकोनं शिवा दिले, एवढे शर्ट तुझे खराब कस काय व्हायले, तू भाषणाला चालला का दुसरीकडे कुठं चालला? लोक डेंजर झाले आजकाल। म्हणजे मेन गोष्ट आहे की पोरगा ऐकत नाही, पण विषय आहे की त्या पोरामुळे आपला विषय, आणि म्हणून जिसने तुमको सर उठाना सिखा दिया उसके सामने सर मत उठाव म्हणून येता येता ते सत्कार करत करत इथं आलोय। सकाळी कपाळाला लावलेला गुलाल आणि गंध असतो तो कधीच मोडत नसतो, चेहऱ्यावर तेच ठेवता आलं पाहिजे, स्माइल ठेवता आली पाहिजे। का? न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, आपण कोणाच्या बाजूला बसलो सांगता येत नाही, ती शेवटची भेट होऊ शकते। ज्याच्या सोबत बसलाय ते जाऊ शकते, नाहीतर तू जाऊ शकतोय। न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, विचार मंचावाल्याला बी सांगायलो। म्हणून काही करा, कुठल्या वेळेवर कुठल्याच गोष्टीवर घमंड करू नका, सांगता येत नाही आपली वेळ शेवटची कधी होईल। आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर दुःख ओळखता आलं पाहिजे। मी आवर्जून सांगतो, मी का असं ना, माझं हे जीवनातलं शेवटचं भाषण होऊ शकते, हे माझं शेवटचं बोलणं होऊ शकते, मी माझ्यावर काय घेऊ, हे तुमच्या जीवनातलं शेवटचं ऐकणं होऊ शकते। मी काय एकट्यानं गुत्त घेतलं काय? तुमचा कार्यक्रम शेवटचा होता, भाषण ऐकायला गेला म्हणजे आलाच नाही, असे होऊ शकते। अरे म्हणून तरी आपल्या चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे। पण छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक, या युवकांना पहिला माझा सवाल आहे, असा दररोजचा दिवस आठवा की तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडतात का? हा प्रश्न स्वतःला विचारा।
एक बायको मरण पावली तिच्या प्रेमाखाती ताजमहल बांधणारा इतिहास आपल्याला शिकवला गेला, पण माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य बांधणारे आणि स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लक्षात ठेवायचे असतील तर पहिलं काम आपल्याला करावं लागेल, आपल्या घरी आपलं डोकं आपल्या मायबापाच्या पायाच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. आणि मग उद्या एक चांगला दिवस आहे. भारत स्वातंत्र्य कधी झाला आपल्याला प्रश्न पडतो 1947, पण भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरही स्वातंत्र्य एका राज्यामध्ये बहाल करण्यात आलं होतं. ते राज्य स्वराज्य होतं आणि निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज होते. आजही त्या स्वातंत्र्याची गरज आपल्याला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इथल्या युवकांनो जागे व्हा. हा प्रश्न जर स्वतःला विचारायचा असेल तर पहिलं काम एक करायचंय. उद्याचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव. एक काम सकाळी करा, उठल्यावर आपल्या बापाची झोप झाली असेल, आपला बाप घराच्या बाहेर पडला असेल, आपल्याला कॉलेजला ट्युशनला क्लासला कुठतरी विद्यालयात जायचं असेल तर उद्यापासून एक सवय आपल्या माईच्या आणि बापाच्या पाया पडायला सुरुवात करा. मायबापाच्या पाया पडले एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. मायबापाच्या पाया पडले जगातले कुठल्याही संकटासोबत लढण्याची ताकद येईल. आणि मायबापाच्या पाया पडल्यानं होतंय काय, कारण एक छान वाक्य आहे, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. आणि म्हणून आजकालच्या युवकाला कोणीतरी यावं भाषण द्यावं, यानं तुम्ही कधीच परावर्तित आणि बढियापैकी मोटिवेट होणार नाही. पहिल्यांदा अरे ज्यानं आपल्या मायबापाचे फाटलेले कपडे पाहिलेत, ज्यानं आपल्या माईच्या साडीला 2 जोडं पाहिलेत, ज्यानं आपल्या घरावरले पत्र पाहिलेत, ज्यानं आपल्या बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न पाहिलाय, ज्यानं आपल्या बहिणीची आपल्या बापाची परिस्थिती गरीब असल्यामुळं एका श्रीमंताच्या पोरानं आपल्या बहिणीचं जे काही नातं आहे, आपल्या बहिणीची जी सोयरीक आहे ती नाकारलेली आहे. आपल्या बापाला बहिणीच्या लग्नामध्ये स्वयंपाक करताना काही पदार्थ मारावे लागले, काही पदार्थ टाळावे लागले. हेच फार मोठं मोटिवेशन आहे. इथं बसलेल्या पालकांना एक तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो, जर आपल्या औलादीला सुधारायचं असेल तर हप्त्यातून एकदा पोराला हाना. माईचान सांगतो, त्याचं चुको न चुको तरी हाना. तुम्हाला हाणायचा कदर आला असेल, पोलीस निरीक्षक साहेब इथे आहेत, त्याचे प्लाटून पण इथंच आहे, महिला कॉन्स्टेबल पण आहेत, है ना. म्हणजे मायबापाला वाटलं बाबा आता आम्हाला मारा वाटणं, पोरग मोठं झाले तर यायला एक वार ठरून द्या. पण माईचान सांगतो हप्त्यातून एकदा हाना. येणारा काळ तो येणार आहे, गव्हर्नमेंट कायदा करेल, प्रत्येक घराचा नंबर लावला जाईल. आज बुधवार या घराचा, उद्या गुरुवार त्याचा, उद्या शुक्र, फक्त ठोकाठोकी, दुसरं काहीच नाही. माईचान सांगतो दररोज पोलीसवाले येणार हाणणार. आणि तुम्हाला माहित आहे पोलीसवाले कधीच हातावर मारत नाही, ते एकाच जागी मारतात ज्याचं तुला लय काम आहे. हा ते काय शाळेतले मास्तर आहे काय, हात पुढं करून 2 छड्या खाय. इथं मोजतच नाहीत, 60 सेकंद होईपर्यंत 72 लाठ्या पडतात. रप 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 रप्पा रप्पा रप्पा. तू किती म्हणला झुकेगा नाही साला तरी तुला झुकवतेतच. ते पिक्चर मध्ये असते झुकेगा नाही साला. एक कॉन्स्टेबलला पकडून नेलं भाऊ. आणि या जीवनामध्ये तुम्हाला झुकेगा नाही साला म्हणायचं असेल तर पुष्पा पाहण्यापेक्षा आपल्या लेकरांना छावा दाखवा आणि सकाळी पोरग म्हणलं पाहिजे साला झुकेगा नाही साला. ते म्हणण्यासाठी आपलं काम करावं लागेल. आणि ते आठवा ना, यातना काय होत्या 40 दिवसाच्या. उगाच स्वराज्य आपल्या पत्रात दिले का. मग आजचा युवक आपण तयारी कोणासाठी करतो, घरच्यासाठी. आपण बेजार कोणासाठी, घरच्यासाठी. आपले स्वप्न कोणासाठी, घरच्यासाठी. आता कोणता बाप म्हणला का आपल्याला या हयातीमध्ये एखाद्याचा बाप म्हणला की बाळा एक काम कर, तुला देशासाठी काहीतरी करायचंय. 1950 नंतर एकही बाप म्हणला नाही. आपण देशाबद्दल स्वप्न पाहू शकत नाहीत. 15 ऑगस्टला उगले हिरे सोना मोती, बाकीचे दिवस देशाल खाती. हे दलिंदर कार्यक्रम आपल्या इथे. त्यामुळे परिवर्तन यानं होत नाही. मी का म्हणलो, आई शपथ सांगतो हप्त्यातून एकदा पोराला हाना. इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, उद्या वार गुरुवार आहे. गजानन महाराज वार आहे का उद्याचा? हा उद्याचा वार ठरवून द्या. म्हणजे उद्याचा वार आहे गुरुवार. संध्याकाळी इथून गेले बापान पोराला बोलून घ्यायचं, बाळा वार गुरुवार. सरचा कार्यक्रम ऐकून आलतो, वेळ दुपारी 2 वाजता, रेडी राहा. पोरगं म्हणलं कस काय, सरनं सांगितलंय तुला हप्त्यातून एकदा हाणायचं.
कळलं का? तर बापान काय करायचं, 1 वाजताच पोराला फोन करायचा, यू आर रेडी. पोरानं सांगायचं पप्पा आय एम ऑलवेज रेडी. कधी बाप इसरला, पोरानं बापाला फोन लावायचा, पप्पा व्हाय आर यू नॉट कमिंग, आय एम रेडी. घरी गेल्या गेल्या पोरानं बापाच्या हातात बेल्ट द्यायचा, हाना. पण हाणणं गरजेचं आहे का? मी तर म्हणतो तू दरवाजापाशी उभा आहे, बापान जाताना तुझ्या तोंडावर झापड आणायला पाहिजे. बाप बाहेर पडला, तू रस्त्यात उभा आहे, येताना तुझ्या बापान तोंडावर त्या झापड आणायला पाहिजे. आणि तू आज जरी तोंड करून विचारलं पप्पा काहून, तर तुझ्या बापान डायलॉग हाणला पाहिजे, काहून बिहून काय नाही, तेरा बाप अभी भी जिंदा है. गरजेचं आहे. राहिली गोष्ट पोरीची, यायचा वार गुरुवार, यायचा शुक्रवार ठेवा, वेळ 5 वाजता, ट्युशन ब्युशन सर्व झाल्यावर. पण हाणणं गरजेचं आहे. त्याच्यात समजा हिनं गाणं ठेवलं, कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना, हाना. हानाच. मायच्यान सांगतो गरजेचं आहे. युवकांनो जागे व्हा. म्हणजे याचा अर्थ हे झोपलेत का? रात्री 11 वाजता स्पेशल साईट चालू व्हायला द्यायच्या, स्पेशल डडंग टटंग www. आणि यायला जागा करायचंय. आणि या दलिंदर पहिलेच जागे आहेत, याही ना कुटाने वाढविले आहेत. त्यासाठी आपल्या बापाचं आपल्या लेकराकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आपली गरिबी आपल्या लेकरांना समजून घेणं गरजेची आहे. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रीची इच्छा उगी होत नाहीये. माईच्या स्वप्नासाठी लढावं लागतं, हे शिकावं लागतं. त्यासाठी मायबापाचं घरामध्ये पटलं पाहिजे, मायबापाने एकमेकामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, त्याचे संस्कार या लेकरावर पडतात. म्हणून या लेकरांना विनंती करतो, पोरं काही करा, काळ वेळ फार बेकार आहे. प्रगतीला नातेवाईक आहेत, आणि जेव्हा आपली अधोगती चालू होते तेव्हा आपल्याला कोणीच विचारत नाही. म्हणून विनंती एकच करतो, मी प्रत्येक भाषणात एक डायलॉग आणत असतो. आज तुम्ही इथं आलात, इथं काही जण मोटरसायकलवर आले असतील, काहीचा बाप या ठिकाणी पैदल आला असेल, काहीच्या बापानं विठ्ठल कांगणेला युट्यूबला ऐकला असेल. आणि मी काही वक्ता बिकता नाही. वक्त्याचं काम असतं याचा डायलॉग पाठ कर, वक्त्याचं काम असतं याचा विनोद, याचा चुटकुला घे, कुठले तरी शेरो शायरी पाठ कर, कुठतरी चिपकव. तेवढा वेळ कांगणे सरला नाही. उद्या सकाळी मणिपूरच्या है ना जी आचारसंहिता चालू आहे त्याच्यावर लेक्चर घ्यायचंय, कलम 356 आणीबाणी शिकवायची आहे. मला अपडेट राहावं लागतंय, आणि मी काळानुरूप बदललो नाही तर बदलता काल मला बदलायला भाग पडेल. म्हणून आपलं लक्ष आपल्या लक्षावर असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत. म्हणून पहिलं माझं लक्ष माझ्या लक्षावर ठेवावं लागेल. लोक येतील, आज 2-3 वर्ष भाषणं बरे वाटतील, नंतर हा कार्यक्रम कोणी विचारत नाही. वक्ता कुठल्याही गावात गेला तो एकदाच असतो, डबल त्याला चान्स नसतो. म्हणून आपल्या मूळ क्षेत्रापासून आपल्याला बाजूला जायचं नाही. पोरांनो, मुंबईमध्ये 4842 जागा काल डिक्लेअर झाल्यात आणि रिक्त जागा जाहीर झाल्यात. जवळपास या 2-4 महिन्यामध्ये 10,000 पदांची भरती आहे. तर या पदाच्या भरतीमध्ये जे बी पोरगा असेल, सरळ सेवा असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल, कंबाईन असेल, काय करायचं करा. पण आपल्या मायबापासाठी एक काम का करावं लागतं की साधारण उदाहरण इथलं सांगायला, तुम्ही इथं बसलेले आहात, इथे बसलेले असल्यावर या ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर आपला वडीलधारा बाप आहे. इथून अनेक तरुण जण बढियापैकी त्यांच्याकडे गाड्या असतील, घोड्या असतील, बढियापैकी गाडीला रेस मारतील. आणि कुठंतरी एखादा वयवृद्ध माणूस या ठिकाणी दिसला तर त्या माणसाला कोणी म्हणणार नाही, काका चला मी तुम्हाला बस स्टँड पर्यंत सोडतो, किंवा चला तुम्ही माझ्या गल्लीतलेत मी तुम्हाला सोडतो. तो आपल्या बापाला लिफ्ट देणार नाही. त्याचं एकमेव कारण आहे, त्यानं आपल्या बापाच्या अंगातले कपडे पाहिलेत. विचार मंचावर बसलेले लोक पहा आणि आपल्या बापाकडे पहा. आपला बाप त्या विचार मंचावर का जाऊ शकत नाही, याचा राग आपल्याला आलाच पाहिजे. ही जयंती कमिटी आहे. जर असं कळलं असतं की कंबाईनचा पेपर लागलाय आणि कंबाईनचा निकाल लागलाय, इथे एक पोरगी आहे, तिचा PSI म्हणून निकाल लागलाय, ती पोरगी या ठिकाणी खाली बसलेली आहे आणि कुठतरी तिचा बाप मागं बसलेला आहे, तिचा बाप कुठतरी मागं उभा आहे. जयंती कमिटीनं तिहा बापाला पुढं बोलिलं असतं, मग ह्या अगोदर तिहा बापाचा सत्कार केला असता. या माईक मध्ये हीच कमिटी तिहाबद्दल बोलली पाहिजे असती, इथंच तिहा मायबापाला बसायला जागा दिली असती. म्हणजे ताकद आपल्या ताकदीत आहे की आपल्या बापाला बसवायचं कुठं, आपल्या माईचा सत्कार करायचा कुठं. अरे त्याला विठ्ठल कांगण्याच्या भाषणाची गरज पडत नाहीये, है ना. सेल्फ मोटिवेट व्हायचं शिका. अंड आहे ना, अंड आतून फुटलं तर जीव निर्माण होतो आणि बाहेरून फुटलं तर आमलेट होते. मग आपलं आमलेट हो द्यायचंय का आपल्याला जीव निर्माण करायचं, ही ताकद आपल्यात आहे. कोणीतरी येऊन भाषण दिल्यानं आपल्यात परिवर्तन होणार नाही. परिवर्तन होण्यासाठी आपल्याला आपल्या गोष्टीचा राग यायला पाहिजे. आपण ग्रामीण भागातून इथं आलोत,
इथून या ठिकाणी आपल्या बापाला कोणी गाडी देणार नाही, त्याचं एकमेव कारण असेल आपल्या बापाच्या कपड्याकडे पाहून कोणी आपल्या बापाला त्या गाडीवर नेऊन सोडणार नाही. आपल्या बापाच्या पायात असलेली चप्पल आणि चप्पलाच्या अंगठ्याला असलेला खिळा पाहून आपल्या बापाला कोणी गाडीवर फाट्यापर्यंत बस स्टँड पर्यंत नेऊन सोडणार नाही. आपल्या बापाच्या गळ्यात फाटलेल्या रुमालामुळं फाटलेल्या उपरण्यामुळं आपल्या बापाला कोणी त्या बस स्टँड पर्यंत नेऊन सोडणार नाही. ग्रामीण भागामध्ये आपण शिक्षण घेत असताना, ग्रामीण भागामध्ये शाळा शिकत असताना आपल्या गावापासून आपला बाप फाट्यापर्यंत 1000 वेळा पैदल गेला, 1000 वेळा एसटीनं आपला बाप त्या एसटीतून पैदल, महत्वाची गोष्ट फाट्याहून आपल्या घरी आला. गावातून अनेक गाड्या त्या फाट्यापर्यंत गेल्या, अनेकांनी आपल्या बापाच्या बाजूला कट मारून गाड्या नेल्या. मात्र बापाचे कपडे पाहून, बापाची परिस्थिती पाहून, घराचे पत्र पाहून आपल्या बापाला कोणीच गाडीवर बसू दिलं नाही. आणि म्हणून हे एक भाषण तुमच्यासाठी मोटिवेशन का सांगतो की जिंदगी 1 मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदलते है मेरे दोस्तों. माणसाचा आयुष्य 1 मिनिटात बदलत नाही, मात्र 1 मिनिटाच्या विचाराने माणसाचं आयुष्य बदलते. का करायचंय? 1 वर्ष, पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी 18 तारखेला इथंच कार्यक्रम होईल. जयंती कमिटी अशी ज्वलंत तयारी करेल. त्यावेळेस तुम्ही ठरवलेलं एक स्वप्न पाहिजे. रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, हाडाचे काढ करेल, रक्ताचं पाणी करेल, काय झक मारायची तर मारेल. चला, मी तिथं बसलेला असेल, पण मी केलेल्या यशामुळं, मी केलेल्या कामामुळं, मी केलेल्या उद्योगधंद्यामुळं माझ्या बापाचा सन्मान या विचारमंचावर झालेला असेल. हे स्वप्न पाहायला काही हरकत नाही, त्यासाठी मेहनत करायला काही हरकत नाहीये. पण एक काम तुम्हाला करायचं आहे की आपल्या गावात आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी नेऊन सोडलं नाही, आपल्या बापाला फाट्यापर्यंत कोणी लिफ्ट दिली नाही. एक नोकरी आपल्याला लागली पाहिजे. आपण पुण्याला जा, नगरला जा, इल्यानगरला जा, धाराशिवला जा, छत्रपती संभाजीनगरला जा, काम करा, उद्योग करा, धंदा करा, पण पैसे कमवा. लोक डायलॉग हाणतील तुम्हाला, पैशाचं काय घेऊन बसता, माणुसकी पाहिजे. माणुसकीला कुत्रही विचारत नाही. माल है तो ताल है, नाही तो जीना तेरा बेहाल है. पैशाची व्हॅल्यूच नाही भाऊ. इथंच कांगणे सर समजा परभणीहून मोटरसायकलवर आले असते, तू हसला असता का नाही मला? आता थाटात आले का नाही? पुन्हा थाटातच जाणार आहेत. कळलं का? हा विचार मंच आहे ना, या विचार मंचावर बसायला 3 गोष्टी लागतात बाळा. या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते, ती आपल्या नशिबात येणार नाही. किती बेजार झाला तू, किती खडकाल धडका घेतला तुझी बायको पण तुला मतदान करणार नाही. मा शब्द आहे, कळलं का? म्हणजे या विचार मंचावर खुर्चीवर बसण्यासाठी, विराजमान होण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात येणार नाही. या विचार मंचावर बसायसाठी दुसऱ्यांदा मालमत्ता लागते. मालमत्ता आपल्याकडे येणार नाही. सोन्याचा हंडा आपल्या नशिबात येणार नाही. आला तरी आपल्याला रेड्या मागे लागणार. आमच्या गावाकडे कढईचा कान उघडा आहे ना, सोनं काढायला जायचं म्हण, मग ते हंडा स्वप्नात येतंय म्हण, ते म्हणतं येऊ का? आपण म्हणायचं नग नग, दलिंदर अंधश्रद्धा. असे गावाकडे डायलॉग असतात. कळलं? अरे म्हणजे विचार मंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते, दुसऱ्यांदा मालमत्ता लागते. आणि जरी साला आपल्याकडे सत्ता नसेल, मालमत्ता नसेल, पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर जगातल्या कुठल्याही विचार मंचावर बसता येते. ती ताकद आपल्या गोरगरीब लेकरांच्या 1300-1400 ग्रॅम मेंदूमध्ये आहे. विठ्ठल कांगण्याचा बाप आमदार नाही, विठ्ठल कांगण्याच्या घरात कुठलं राजकारण नाही. बुद्धिमत्तेच्या भरोशावर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टेजवर आपल्यासाठी एक राखीव खुर्ची आहे. ती ताकद त्या बुद्धिमत्तेची आहे. अर्थ करता येईल ना आपल्याला. मग 2 कोणती तरी एक गोष्ट करावं लागेल ना. म्हणजे एक गोष्ट आहे पोलीस भरतीची तयारी करायला, बेजार व्हायला तू मान्य आहे, पोलीस भरतीत नाही लागला, तब्येत तर चांगली होईल ना. पोलीस भरतीची तयारी करता करता बेजार झाला, नाही लागला, तब्येत चांगली होईल. तब्येत चांगली झाली, कोच होय, ग्राउंडची अकॅडमी टाक. तेवढं नाही जमलं, तब्येत चांगली होईल. नाही जमलं, वडापावचा गाडा टाक. ते नाही जमलं, अरे चहा एक. ते नाही जमलं, UP बिहारला जाय, तिकडे पंक्चरचं दुकान टाक. ते बी नाही जमलं, पटकन मर, रस्ता मोकळा कर, दुसऱ्याला जागा दे. बेजार काय होतो, कुठतरी काहीतरी करावं लागेल ना. अरे ताण आला पाहिजे, टेन्शन आलं पाहिजे. का? आपल्या बापाला गावातल्या लोकांनी फाट्यापर्यंत गाडीवर काय दिलं नाही, लिफ्ट दिली नाही. पहिली नोकरी आपल्याला लागली पाहिजे. आणि त्या पहिल्या नोकरीमध्ये एक काम करायचंय, गाडी किरायानं करायची. एक काळ तापला येणार आहे, आपण बढियापैकी नवी गाडी घेणार आहे. हे का म्हणलो मी? मला काहीतरी माझ्या मायबापाला दाखवायचं होतं, पण आपण तेवढं भाग्य आपल्या नशिबात नाही. आई 19 एप्रिल 2000ला वारली. वडिलाचं निधन कोरोनामध्ये झालं. नाही तर मलाही स्वप्न होतं मायबापासाठी. ते जर असतं तर जगात महाबापले थाटात फिरला असतात.
पण काय असते माहितीये का, म्हणून जिवंतपणे मी आवर्जून काय सांगितलं की आता सध्या कदर करा. जे जवळचे लोक आहेत का त्याची कदर करायची शिका. मी पहिल्यांदा सुरुवातच काय केली, न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी, आहे ना, कोणाचा शेवट कधी काय होईल सांगतात नाही. म्हणून माणसं जपायचे शिका. आपण तयारी करायलो, अरे 20 रुपये आपल्या खिशात आहेत ना, 20 रुपयात मित्रासोबत चहा पिण्यापेक्षा त्या 20 रुपयाचं एक ॲपल घ्या, सफरचंद घ्या, घराकडे जा, त्याच्यात 2 फोडी करा, मायबापाच्या मधात बसा, एक माईल खाऊ घाला, एक बापाला खाऊ घाला. मायबापाला धन्य वाटलं पाहिजे, मी चांगल्या अवलादीला जन्म दिला. ते काम आपल्याला करता येईल ना. 20 रुपयाचे अंगूर न्या, मायबापाला पाण्यात भिजून बढियापैकी खाऊ घाला, धन्य वाटलं पाहिजे मायबापाला मी चांगल्या अवलादीला जन्म दिलाय. का न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. नंतर एकदा गेले, नंतर तो आज स्टेटस ठेवायला लागलं. काही काही स्टेटस ठेवताना काही काही पोरं, आमच्या पोराचं जिंदगी त्याच्यात चालली ना सध्या. करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, मित्राबद्दलचं स्टेटस, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलो की धडकन, आणि त्या गावाची लोकसंख्या 500. पलीकडल्या गडीत कोणी कुत्र विचारणे त्याला. दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, त्यानं काही कोणाला चहा पाजला नाही. युवकांचे प्रेरणास्थान, आणि हेच डिप्रेशन मध्ये. अरे वा, युवकाचे प्रेरणास्थान. प्रेरणास्थान कोण असते आणि कोणाला मानावं. आणि म्हणून आपलं काम काय आहे, ते स्टेटस ठेवल्यानं माणूस बेजार होत नाही. स्टेटस ठेवायचं आपल्याला. मी काय म्हणलं, आपल्या बापासाठी एक स्टेटस का निर्माण करायचं. आपल्या गावातल्या लोकांनी आपल्या बापाला फाट्यापर्यंत नेलं नाही, पहिले एक काम करायचे, साला गाडी किरायानं करायची. इथं बसलेल्या युवकांना एकच काम आहे, जगात तुम्ही कोणासाठी स्वप्न साकार करायले त्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण एक स्वप्न बापासाठी माईसाठी पाहिजे. का, ज्या महापुरुषाची जयंती आपण साजरी करायलो, त्या महापुरुषानं पहिल्यांदा माईचं स्वप्न साकार केलंय. ते स्वप्न स्वराज्य होतं, आणि त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं. मग त्यावेळेस आपलं काम काय की आपलं एक स्वप्न मायबापासाठी असावं. काय करायचंय, चला गाडी किरायानं करू, त्याच फाट्यावर गाडी आणायची, आपल्या बापाला फोन लावून बोलून घ्यायचं, आपल्या बापाला त्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसायचं. आपला बाप पुढच्या सीटवर बसला, आपल्या बापाचा एक हात ॲम्ब्रेसवर असला पाहिजे, एक हात असा हुकमध्ये असला पाहिजे. ती गाडी भरधाव वेगानं मंदिरापाशी, सकाळी सकाळी एखाद्या चौकात, एखाद्या कॉर्नरवर, जिथं लय मोठे दलिंदर गावातले एकत्र येतात, लय जण याची त्याची टीका टिप्पणी करतात, लय जण काड्या करतात, अशा ठिकाणी गाडी भरधाव वेगानं आणायची, लय फास्ट आणायची, आणि रपकन ब्रेक मारायचं. काऊन, ठेकाना उडाला पाहिजे. कारण तू एरी स्टेटस ठेवायला का नाही, जाळ धुपन थिलंग्या. मराठवाड्यातल्या शब्दाला चालेल नाही भाऊ. जाळ धुपन थिलंग्या, तो वजन 12 किलो, हवा आल्यावर 3दा हलायला आहे, टेकन देऊन तुला आताच बसावं लागेल है ना. आणि झाळ धुपन थिलंग्या, ती गाडी काय करायची, ज्या ठिकाणी गर्दा आहे, ज्या ठिकाणी मॉब आहे, त्या मॉबच्या ठिकाणी भरधाव वेगानं गाडी न्यायची, रपकन ब्रेक मारायचं, बढियापैकी धूळ उडाली पाहिजे, मागाल्या सीट मधून रपकन आपण खाली उतरायचं. रपकन खाली उतरलो की पुढचा दरवाजा उघडायचा, आपल्या बापाचा पाय जमिनीवर पडला की पटकन आपलं जे चरण आहे ते आपल्या बापाच्या पायाच्या चरणी नतमस्तक हो द्यायचं, आपलं डोकं बापाच्या पायाच्या डोक्यावर ठेवायचं. आणि महत्वाची गोष्ट, आपला बाप बाहेर पडला, ज्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला आतापर्यंत गाडीहून कुठं फाट्यापर्यंत लिफ्ट दिली नव्हती, त्याच भिकारचोट अवलादीनं आपल्या बापाकडे सन्मानानं पाहिलं पाहिजे. तेवढं तरी काम आपल्याला गावात आपल्या बापाच्या स्वाभिमानासाठी करता आलं पाहिजे. तीच झाली तुमच्यासाठी प्रेरणा. त्याला कोणतरी येऊन भाषण द्यावं, हे तुमचं वयच नाही ना. आणि भाषणानं तुम्ही सुधारणार आहेत का, भाषणानं परिवर्तन होत नाही. आपल्या देशात एंटरटेनमेंट म्हणून भाषण ऐकल्या जाते. इंदोरीकर महाराज बेजार झाले, मग जन्म होण्यापासून ते सांगायले, तुम्ही सुधारले का नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगू सांगू बेजार झाले, सुधारले का. मग मी कोण लागून गेलो सुधरिणारा, आणि त्याच्यात मी काय बाबा आहे काय, मी अभिलय कुठं नाही केलेले आहेत ना. सहज आता माझ्या हातात जबाबदारी मग बोलायला लागलो, नाही तर माझ्या एवढे कुठाने तर कोणीच केलं नाही ना. मग मला हसू येते कधी कधी, मला व्याख्याते म्हणल्यावर, अरे मीच हे काय वादेच आहेत का नाही. प्रसिद्ध व्याख्याते मला ताण येत आहे. काही काही लोक मला प्राध्यापक म्हणालेत, मग एज्युकेशन 12वी डीएड आहे. मायचान सांगतो 12वी डीएड आहे, त्याच्या पुढे शिकलो बी नाही, आणि मला कोणी विचारलं बी नाही. का मसर एकणी असो मोडकी असो, दूध द्याली ना, दुधाची मतलब काय घेणे लोकांना. मी काय शिकलो काय शिकवायलो, मतलब हे शिकवायलो ते कामाचे, आणि जे कामाचं आहे ते पुस्तकात आहे. विनंती तीच आहे, या जगाला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. म्हणून विनंती एक आहे की बाबा स्वतःला ओळखा. पोरो, काळ वेळ फार बेकार आहे. पोलीस भरतीच तयारी करणारे किती जण आहेत रे, माईचान सांगा. हा
पोलीस भरतीच्या पोरांना भाऊ म्हणून विनंती आहे, तिला गोळा शिकू नका. तिला गोळा तू हा शिकवला, तू हा गोळा फॉल जाणार. तेल कमी मार्कावर रिझल्ट आहे आणि तू तिला गोळा शिकवायला आणि अंधारात तिच्यासोबत पळायला आहे. हा तर तुला दलिंदरा माहित पाहिजे, तिला 800 मीटर आहे, तुला 1600 मीटर आहे. तू 800 मीटरचीच प्रॅक्टिस केली आणि पुढच्या 800 मीटर पळताच येईन तुला. तो प्रॅक्टिस तिच्यासोबत केलेली, तू तिचा गोळा फेकायला आणि मग कळाला आर पोराचा गोळा मोठा असतंय म्हणा, मेला तू थाड. त्यामुळे काही करायचं, तिच्या नादी लागायचं नाही. इथं बसलेल्या माता मौल्यांना विनंती आहे, काही करा, आपल्या पोरीवर आपलं लक्ष पाहिजे. बाकी जग यशस्वी शिंदे प्रकरण घडलं, पोरीच्या म्हणजे छातीवर, पोरीच्या शरीरावर त्या दलिंद्राचे नावं गोंदलेले होते. आपल्या पोरीमध्ये कोणता बदल झाला याची परिपूर्ण अभ्यास माईला असतो. इथं बसलेल्या पोरी असतील, अशा किती पोरी आहेत जिचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे? माईचं सांगा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. महिजीब काळी आहे, रात्री झोपेत त्याला सौम्य अटॅक येईल. रियालिटी आहे. अरे जग सुधारण्याच्या भानगडीत पडू नका, पहिले आपल्या घरात लक्ष द्या. हे जे मोकार कुटाने करायला आपण पहिलं घरात लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या पोरीचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे ना, आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटमध्ये माईनं तिची स्टोरी पाहिली, स्टोरीवर समजा तिनं लिहिलंय, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है, हाना. टाइमच लावू नका, माईच्यान सांगतो. जातानी हाना, येतानी हाना, पण हानाच गरजेचं आहे. आणि तू बी स्टेटस ठेवल्यानं परिवर्तन होतच नाही. तो स्टेटस ठेवतो ना, माईच्यान सांगतो काय ना, जी लोक माझी परिस्थिती बदलायची, मला अमका डमक्याचा बदला घ्यायचा, आता मी वेळ वाईट आहे दाखवतो, ती अवस्था काही धतुरा दाखवणं होत नाही. ज्याला करून दाखवायचंय का ते भपाऱ्या हाणतच नाही. नाही तर तू स्टेटस ठेवला का नाही, हा, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा, लोगों को मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर. आणि तू किराणा दुकानात काम आलं, सूट व्हायला पाहिजे का नाही? आपण बोलायलो काय, आपला कार्यक्रम व्हायला काय, पण भंगार चाळे करायच्या नादी लागू नका. काही सांगतो भपाऱ्या हाणूच नका. जे रिअल आहे का ते, मी काय म्हणलो, मी आल्या आई शपथ सांगतो, मला 10वीला मार्क आहेत 75.20%, 10वीला 75.20% मार्क आहेत. मला 12वीला 80.33% मार्क आहेत, डॉट 80.33. मला डीएडला 80% मार्क आहेत. माईच्यानं सर्व मार्क कॉफ्याचे आहेत, एकही मार्क आपल्या मनाचं नाही. पण कॉफी करायची तरी मला अक्कल होती. मी वर्गात मास्तराला म्हणलो, तुम्ही काही उड्या मारा, पहिला तर मीच येणार यार, कॉफ्याच्या भरोशावर. पण ते कॉफ्याच्या भरोशावर जेव्हा मी पहिला आलो ना, आणि मी डीएड सीटीचे क्लास करायला जेव्हा परभणीत आलो, 2 मे 2010ला डीएड सीटीची एक्झाम दिली, मग निकाल 6 मार्काने गेला. तेव्हा मला कळालं की आपण तात्पुरतं लोकांना दाखवण्यासाठी काही टिंगाटेवळकी करू शकतो, पण इथं सत्याचा विजय होतो. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. 10 महिने कळलं का? त्या 10 महिन्याच्या कालखंडामध्ये एक गोष्ट मला कळली, जर मी आता अभ्यास केला नाही तर पर्याय एक आहे, आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करून आपल्याला लोकांच्या इथं कामाला राहावं लागल, कोणाच्या इथं तरी सालान राहावं लागल. पर्याय एक आहे, एक तर अभ्यास कर, नाहीतर मग चाळे करून आपलं जीवन बर्बाद कर. आणि म्हणून विनंती एकच केली की बाबा, जवानी दिवाणीच्या नादी लागून भवानी व्यस्त करण्यापेक्षा आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 10 महिने मला तरी आठवतं, मी कोणत्या मित्राला बोललो नाही, मला दिवसाचा सूर्य माहीत नव्हता. 10 महिन्यामध्ये आवर्ती क्रमांक 9 ठोकळा मी पाठ केला आणि त्याच्यावर आपले आयुष्य बदललं. मी पहिल्यांदा फॉरेस्टमध्ये लागलो, फॉरेस्टमध्ये नोकरी केली. पण क्लासला असताना आयरे सरचा जो दरारा होता की त्यांच्यासोबत जो विद्यार्थ्यांचा गोळका व्हायचा, मलाही वाटलं महाराष्ट्रात आपल्यासमोर विद्यार्थी जमले पाहिजे, आपणही गोरगरिबाच्या लेकराला शिकवलं पाहिजे. एखाद्या क्लासमध्ये 3000 रुपयामुळे आपल्याला कोणी काढून दिला असेल तर आपल्या क्लासमध्ये गोरगरिबाचं लेकरू बसलं पाहिजे, त्याला कोणी फीसमुळे उठवलं न पाहिजे. या महाराष्ट्रात ज्या पोरीला माय नाही बाप नाही, तिचं भाऊ म्हणून मोफत शिक्षण मी केलं पाहिजे हे स्वप्न पाहिलं, नोकरी सोडून दिली. जर पैशाच्या उद्देशानं नोकरी सोडायचा विचार नसता केला, जर मला वाटलंच असतं पैसे कमवायचे, तर या ठिकाणाहून मेलेल्या माईची शपथ घेऊन सांगतो, अख्खं जंगल इकलं असतं. म्या जंगलच गायब, आपला नादच खुळा आहे.
पोलीसवाल्याच्या देखत सांगलो पुन्हा मायचान पुष्पा झुके का नाही साला कळलं का. पण नाही, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज का लक्षात आहेत. इथं तुम्ही एवढे जण बसलात, मला तुमच्यापैकी एकाही आजाचं नाव माहित नाही. तुमच्या आजाचं नाव मला माहित आहे का. माझ्या आजाचं नाव. तर आपल्या दोघाच्या आजानं काय धतुरा केलं समाजासाठी कळायला माहित राहील. तुमच्या आजानं आणि माझ्या आजानं समाजासाठी केलं काय. पारावर बसले का पाहल्या, याच्या त्याच्या काड्या केल्या, दुसरं काय केलं. म्हणजे आपल्या घरामध्ये तिसऱ्या पिढीचं नाव कोणाला माहित आहे का. नाहीये. माझ्या वडिलाचं नाव तुम्हाला माहित आहे का. नाहीये. तुमच्या वडिलाचं नाव मला माहित आहे का. नाहीये. अरे पण महाराष्ट्राच्या चौका चौका 394 वर्ष झाले. एक घोडा आहे, त्या घोड्यावर एक तेजस्वी पुरुष, हातात लखलखती तलवार आहे. उद्या अख्ख्या भारताचं स्टेटस असणार आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात गाव केलं, घर केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. कसं लक्षात राहिलंय का. काहीतरी काम आपल्यासाठी आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या बैठकीत आजाचा फोटो नाही हो. येणाऱ्या तिसऱ्या पिढीत आपलाही फोटो गायब होणार आहे. तू किती मनमय बायको मोहले काय नाही, तू मेल्यावर सर्व सुरळीत. तू काय समाज सुधारक आहे काय. का विचारवंत आहे. तुझी जयंती पुण्यतिथी पुढच्या वर्षी तू बारीक सापुतळा इथं पुढे ठेवायला है ना. शिवाजी महाराजांच्या पहिले याला पूजा म्हणले होणारच नाही. तू तेवढं कामच चांगलं नाही ना, है ना. आणि म्हणून समाज सुधारायचा असेल तर पहिलं काम करा, आपल्या घरातल्या परिस्थितीला वेळ द्यायचं शिका. पोरं येड्या मुड्याच्या नादी लागू नका. पहिलं काम आवर्जून सांगालो. इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, पहिलं तुमच्यामध्ये एकोपा निर्माण करा, प्रेम निर्माण करा. संसार म्हणजे एका रथाच्या गाडीचे 2 चाके, ते बॅलन्सिंग चालले पाहिजे, एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. आपल्या दोघांच्या वागण्यावरून घरातला जो परिणाम आहे तो लेकरावर पडतो. आणि जर आपलं घरात पटत नसेल तर हा लेकरू दुसऱ्या कोणाला तरी आदर्श मानतो. जर तुम्हाला दोघायला चेक करायचं असेल तर एक काम करा, घरी गेल्यावर उद्या याचा टायमिंग हे दुपारी 2 वाजता, ते विसरायचं नाही बरं, नाही तर मग सहज ऐकसान विसरून जासाल. हां, लग्न झाल्यावर मारू नका, लग्नाच्या अगोदर मारा. लग्न झाल्यावर बी याची बायको माहेराला गेली, पुन्हा आपलं जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना तो भरून काढा. मग 1.5-2 तास ठेवा, पण हा ना गरजेचं आहे. म्हणजे उद्या काय करा, आपल्याला चेक काय करायचे. उद्या एक काम करा, घरी जा, एक टेबल ठेवा आणि त्या टेबलवर काय करा, समाज सुधारक महापुरुषांचे फोटो ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप, शहीद आलम भगतसिंग, सुखदेव राजगुरू है ना, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, बिरसा मुंडा, प्रत्येक महापुरुषांचे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, जे जे समाज सुधारक, ज्यांचे ज्यांचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रत्येकांचे फोटो ठेवा. आणि एक फोटो तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा ठेवा, किंवा तुमचा आणि तुमच्या बायकोचा ठेवा. आणि पोराला काय करा, पुढे उभं करा आणि त्याला म्हणाव, याच्यापैकी तुला कोणासारखं व्हायचे. अख्ख्या फोटोकोड पाहिजे ती. तुमच्या दोघांच्या फोटोकोड ढुंगून बी पाहणार नाही. तुमचे दोघं फोटो एका हात पण लावणार नाही, पाहणार बी नाही, इग्नोर इट. मग मेन गोष्ट आहे काय, पहिले आपल्या घरात आपण आदर्श पाहिजे का नाही. आपल्या घरामध्ये आपण आदर्श पाहिजे का नाही. आपल्या लेकराला आपण प्रेमाने विचारलं, बाळा तुला काय व्हायचं. पोरानं उत्तर काय दिलं, मला कलेक्टर व्हायचं, लय मोठं साध्य केलं नाही. आपल्या पोरानं उत्तर दिलं, मला PSI व्हायचं, लय मोठं साध्य केलं नाही. आपल्या पोरानं उत्तर दिलं, मला STI व्हायचं, लय मोठं साध्य केलं नाही. पण आपल्या बापानं पोरासमोर उभं राहिलं आणि बापानं कमरेवर हात देऊन पोराला प्रश्न विचारला, अरे बाळा तुला काय व्हायचं. त्या पोरानं बापाच्या नजरेत नजर घातली आणि नम्रतेने एक उत्तर दिलं, पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचं. त्या दिवशी तुम्ही धन्य झालात. पहिले आपल्या बापा लेकराच्या नजरेत आपली इमेज तयार करा, पहिलं ते काम आपलं आहे. पण आपणच संध्याकाळी झुलत येत असाल, आपल्या दरवाजाची बेल सोडून दुसऱ्याचीच बेल वाजित असाल, है ना, बाजूचा शेजारी तुला या घरात आणून टाकत असेल, तर मग आपण परिवर्तन करू शकत नाही. म्हणून नवरा या नात्यानं तुमचं काम आहे, बायको या नात्यानं तुमचं काम आहे. तुमचं चुकलं मोठ्या मनानं माफी मागता आली पाहिजे, नवऱ्याचं चुकलं मोठ्या मनानं माफ करता आलं पाहिजे. नाही तर व्हायला काय माहितीये का, घराघरात ॲटिट्यूड नावाचा प्रकार आहे, तो जरासा कमी करावा लागल, आहे ना. नाहीतर एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला म्हणलं, माझ्या बायकोला ऐकू येईना, माझ्या बायकोला ऐकू येईना. म्हणल्यावर डॉक्टर हुशार होतं. डॉक्टर म्हणलं, लग्नाला किती वर्ष झालेत. ते म्हणले 10 वर्ष झाले. ते मला 10 वर्ष झाले म्हणून कदाचित ह्या बायकोला ऐकू येत नसल. नवीन नवीन कार्यक्रम भारी असतो. ज्याचं झालं नाही, तू हनुमान जयंती साजरी करायची, तुला काय घेण दे नाही. हा, पण तू साधा आहे का. संध्याकाळी इंस्टाग्रामवर लोकांच्या बाया झूम करून पाहणारा तू,
तुलाही परिवर्तन करणं काळाची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कळलं का? आज प्रत्येक जण त्या मोटिवेशन मध्ये डायलॉग आणतात, भिकार चोटानी बोलतात की मुलगी 7च्या आत घरात पाहिजे. अरे महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांना आपल्या पोराला शिकवा, तू 2च्या आत घरात येऊ नको, 4च्या आत घरात येऊ नको, 12च्या आत घरात येऊ नको, पण रस्त्यानं चालताना एखादी मुलगी दिसली तर त्या मुलीत तुला बहीण दिसली पाहिजे, चालणाऱ्या आईमध्ये तुला तुझी माय दिसली पाहिजे. ती शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ते आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे ना. प्रत्येक वेळी फक्त मुलींना गाईडलाईन, प्रत्येक वेळी मुलींवर काय केलं जातं, बंधनं ठेवल्या जातात. पण पोरियो त्याच्यात कुठतरी तुम्ही पण चुकतात. आमच्या पोरात धमक नाही तुमच्या नादी लागायची का? एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं ना, तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीस प्रशासन 15 दिवस तुडुतुडी त्याला हाणते, टायरमध्ये गुतुगुतू हाणते. पण हिनं कंप्लेन केली की 15 सेकंदापेक्षा यानं माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि डोळ्यानं विनयभंग केला. तर महाप्रश्न ताईला आहे की तुला कस काय माहित की त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं? टाळी एका हाताने वाजत नाही. कळलं का? आमचा युवक वर्ग आहे त्याच्यात धमक नाहीये. ते इंस्टाग्रामला पहिल्यांदा ताई पाहते की आपलं जे अकाउंट आहे ते अकाउंट प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे. पोरग हुशार आहे आमचं, बाकी त्याला अभ्यास येऊ का नको, पण याचा अभ्यास परफेक्ट आहे. मग पाहते ती इंस्टाग्राम अकाउंट जर पब्लिक असेल तर मग हे तिला मॅसेंजर काय करतं, एक टिंब पाठवते, टप सेंड. आमची ताई संस्कारित उत्तर देत नाही. पोरग आमचं 2 टिंब टपाक टुपुक, आमचं पोरग 3 टिंब टपाक टुपुक टपाक, तरी आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरग डेंजर आहे. आमचं पोरग काय करतं, 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड, मग 1 टिंब 4 टिंब 3 टिंब सेंड. जेवढे हसले याने हे कुठाने केलेले आहेत. मला माहिती आहे तू कोणत्या खोडीचा आहे, तो काय कुठाने केली. काही काही एवढे दलिंदर आहेत, लोकांचा मोबाईल वापरून याने मेसेज करून पाहिला. साधा आहे का तू? प्रत्यक्ष धमक नाही, दुसऱ्याच्या मोबाईलवरून काय काय केलं. पण यानं परिवर्तन होत नाही. मग ही पोरगी काय करते, त्याच्यावर आपला नंबर जातो, आमचं पोरग डेंजर आहे. नंतर मग तिला पिंपळाचं पान पाठवते. पिंपळाचं पान गुलाबी रंगाचे, त्या पानाचं बी वैशिष्ट्य आहे, ते असं खाली जाते वरती येते, जुई जाप जुई जाप, पिंपळाचं पान.